चेंबूरमध्ये उपमहापौर संजय घाडी हे या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। शाळेतनं मुलांना घरी घेऊन जात असताना अचानक या बसवर झाड कोसळलं आणि त्यामध्ये 12 विद्यार्थी जखमी झाले, तर एका विद्यार्थ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेची पाहणी करण्यासाठी आधी महापौर ऋतू तावडे आल्या होत्या आणि त्यानंतर आता उपमहापौर संजय घाडी हे सुद्धा इथे आलेले आहेत। ही घटना नेमकी कशी घडली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ते आढावा घेत आहेत। चेंबूरमध्ये 11 नंबर रोडवर ही घटना घडलेली आहे। यामध्ये दुर्दैवी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि आता घटनास्थळावर संजय घाडींकडून आढावा घेतला जातोय। या संपूर्ण घटनेची ते माहिती घेत आहेत। सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय। पाऊस सध्या सुरू आहे आणि अशा प्रकारे एका बसवर हे झाड कोसळलेलं आहे आणि ही दुर्दैवी बसवरती भले मोठं झाड कोसळलं। पिंपळाचं झाड होतं, एकदम पुरानं झाड होतं आणि तुम्ही पाहू शकता ही जी बस आहे स्कूल बस, तिचा अक्षरशः चेंदामेंदा त्या स्कूलच्या बसचा झालेला आहे आणि यामध्ये एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि 5 मुलं जी आहेत ती त्यांना सुद्धा किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी आता महापौर असतील किंवा उपमहापौर असतील या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। स्कूलची जर कंडिशन पाहिली तर पूर्णपणे स्कूल ही चेंदामेंदा त्या स्कूल बसचा झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आणि आता मात्र घटनास्थळी मुंबईच्या महापौर उपमहापौर ह्या दाखल झालेल्या आहेत आणि तिथे जे स्थानिक आहेत त्यांनी मात्र असं म्हटलंय की आम्ही या झाडाची तक्रार आम्ही केलेली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं इथले स्थानिक जे आहेत ते सांगत आहेत। एवढं मोठं जुनं झाड हे उन्मळून पडणं आणि एकाचा मृत्यू, एका स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलाचा मृत्यू होणं हे दुर्दैवच म्हणावं लागेल। आता मात्र ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याच्यावरती मात्र आता कारवाई होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र आता जे कुटुंब जे आहे त्या कुटुंबाची भेट आता जे महापौर आणि उपमहापौर घेणार त्या घटनास्थळी अग्निशमन आणि पोलीसवाले सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। आता मात्र कशा प्रकारे कारवाई होणार हे पाहण्यात सुद्धा याच बसमध्ये तुम्ही पाहू शकता इथेच तो जो मुलगा आहे तो मुलगा इथे अडकून बसला होता आणि त्या मुलाला ह्याच बसमधून अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं होतं। मात्र संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि जे 5 विद्यार्थी जे आहेत त्यांना मात्र दुखापत झालेली आहे, त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। मुंबईच्या महापौर ज्या आहेत त्या स्वतः तिथे गेलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये आणि ते पाहणी करण्यात त्या कुटुंबाची सुद्धा ते भेट घेणार आहेत। त्याचबरोबर उपमहापौर सुद्धा ज्या मुंबईचे आहेत ते सुद्धा इथं आले होते आणि ते सुद्धा असं म्हणाले की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती रीतसर कारवाई केली जाईल। मात्र जे कुटुंबात ज्या मुलाचा मृत्यू झाला त्या कुटुंबाची आज उपमहापौर सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे। घटनास्थळावर जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस आता इथे दाखल झालेले आहेत। तर पोलीस मात्र सगळ्यांना सांगतायत की आता तुम्ही सगळ्यांनी बाजूला जावं, त्यांचं काम जे आहे ते सुरू आहे, झाड हटवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। इथे जे स्थानिक जे आहेत त्यांनी मात्र असे आरोप केलेले आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वारंवार इथे तक्रार केलेली आहे, मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच ही घटना घडल्याचा जो आरोप जो आहे तो इथे जे स्थानिक आहेत त्यांनी केलेला आहे। आता मात्र हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती कारवाई होणार का, ती चौकशी होणार का आणि रीतसर त्यांना जे कुटुंब ज्या कुटुंबामध्ये त्या मुलाचा जर मृत्यू झाला त्याला न्याय मिळणार का हे पाहणं आता तिथं उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ हरी नेगीसह मी वैभव खाक, TV9 मराठी, चेंबूर।